बोलू. नमस्कार. वैष्णव संप्रदायाच्या या प्रवासात आज आपण एका अशा परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जिने भक्तीला संगीत आणि नृत्याशी जोडून एक उत्सव बनवून टाकलं. आपण बोलतोय गौडीय वैष्णव संप्रदायाबद्दल, ज्याचा प्रभाव आज इस्कॉनच्या माध्यमातून जगभर पसरलेला दिसतो. या संप्रदायाचा प्राण म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू. 15व्या शतकात बंगालच्या भूमीत अवतरलेल्या महाप्रभूंनी भक्तीचा एक असा मार्ग दाखवला जिथं केवळ पांडित्य नाही तर नामाचा जल्लोष महत्त्वाचा होता. चैतन्य महाप्रभूंना भगवान कृष्ण आणि राधा राणींचे एकत्रित स्वरूप मानलं जातं. त्यांनी शिकवलं की कलियुगात ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नाम संकीर्तन. ते हातात मृदुंग आणि टाळ घेऊन रस्त्यावरून हरिनामाचा घोष करत फिरत असत. त्यांच्या या संकीर्तन चळवळीने जातीपातीचे सर्व अडथळे तोडून टाकले. त्यांच्यासाठी भक्ती ही केवळ गाभाऱ्यातील गोष्ट नव्हती, तर ती घराघरात पोहोचवायची लोक चळवळ होती. गौडीय वैष्णव धर्माचे तत्त्वज्ञान अचिंत्य भेदाभेद या नावाने ओळखले जाते. याचा अर्थ असा की जीवात्मा आणि परमात्मा हे एक असूनही वेगळे आहेत आणि हे रहस्य केवळ प्रेमातूनच समजू शकतं. या संप्रदायाचे सर्वात मोठं कार्य म्हणजे वृंदावनचा पुनरुद्धार. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या शिष्यांना म्हणजे षडक गोसावींना वृंदावनात पाठवून तिथली लुप्त झालेली तीर्थक्षेत्रे शोधून काढली. आज आपण जे भव्य वृंदावन पाहतो त्यामागे या संप्रदायाचे खूप योगदान आहे. चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं की भक्ती म्हणजे संसार सोडणं नाही, तर संसारातील प्रत्येक गोष्ट कृष्णार्पण करणं होय. याच प्रेमाच्या आणि आनंदाच्या प्रवाहाने भारताची आध्यात्मिक संस्कृती समृद्ध केली आहे. वैष्णव संप्रदायाचा हा प्रवास इथे संपतो, पण भारतीय संस्कृतीचा दुसरा महत्त्वाचा स्तंभ अजून बाकी आहे. पुढच्या भागात आपण एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत, शैव संप्रदाय आणि भगवान शिवाची गूढ भक्ती. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.